भरपूर मेहनत घेतोय पण गाडी काही पुढे सरकत नाहीये. असं कधी वाटतं का? आपल्याकडे आज जे 2 लेख आहेत ते नेमकं ह्याच गोष्टीवर बोट ठेवतात. ते सांगतायत की खरे अडथळे बाहेर नाहीत, ते आपल्या आतच आहेत, काही सवयींमध्ये. चला तर मग ह्या अदृश्य सवयींबद्दल जरा खोलात जाऊन बोलूया. हो, आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन्ही लेखांचा सूर एकच आहे. ते म्हणतात की या सगळ्या वेगवेगळ्या सवयींमागे एकच भावना आहे, मी पुरेसा चांगला नाही. ही असं वाटतं की हा एकच राक्षस आहे जो वेगवेगळे मुखवटे घालून आपल्यासमोर येतो. आज तेच मुखवटे ओळखायचेत. पहिला मुखवटा तर खूपच ओळखीचा आहे, परिपूर्णतेचा ध्यास. म्हणजे जेव्हा सगळं काही परफेक्ट होईल तेव्हाच मी सुरुवात करेन, पण तो दिवस कधीच येत नाही. अगदी. आणि लेख म्हणतो की हे दुसरं तिसरं काही नाही, ही अपयशाची भीती आहे. आणि मग आपण एका जाळ्यात अडकतो, ज्याला प्रोडक्टिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. म्हणजे भरपूर माहिती गोळा करायची, व्हिडिओ बघायचे, पुस्तकं वाचायची, पण कृती मात्र शून्य. पण मग गुणवत्ता आणि परिपूर्णता यात फरक कसा करायचा? कारण काम चांगलं व्हावं असं वाटणं तर चुकीचं नाहीये. खूप चांगला प्रश्न आहे. फरक सुरुवात करण्यात आहे. गुणवत्ता सरावाने सुधारते, पण परफेक्शनिझम आपल्याला सुरुवातच करू देत नाही. म्हणून तर म्हणतात ना, डन इज बेटर दॅन परफेक्ट. केलेलं काम हे कल्पनेपेक्षा नेहमीच चांगलं. बरोबर. आणि समजा आपण सुरुवात केलीच, तर दुसरा अडथळा लगेच समोर येतो. तो म्हणजे इतरांच्या नजरेचा. आपण सतत स्वतःला इतरांशी, विशेषतः सोशल मीडियावर कंपेअर करत राहतो. एका लेखातलं वाक्य खूप छान आहे, तुमची स्पर्धा आरशातल्या व्यक्तीशी आहे, स्क्रीनवरच्या नाही. हो, आणि याच तुलनेतून एक दुसरी सवय जन्माला येते. ती म्हणजे सगळ्यांना खुश ठेवायची. लोक काय म्हणतील या एका प्रश्नापायी आपण स्वतःच्या स्वप्नांना, स्वतःच्या वेळेला नाही म्हणायला लागतो. नम्रपणे नाही म्हणता येणं हा स्वार्थीपणा नाहीये, तो स्वतःच्या कामाचा आदर आहे. तो इनर क्रिटिक नाही का? बरोबर. तो आवाज जो सतत आपल्याला सांगत असतो की हे तुला नाही जमणार किंवा तुझ्यात तेवढी हुशारी नाही. आणि याच मुद्द्याला दुसरा लेख एका वेगळ्या अँगलनी बघतो. तो म्हणजे सतत स्ट्रॉंग राहण्याचा अट्टाहास. मी सगळं सांभाळून घेईन हे दाखवण्याच्या नादात आपण आतून पूर्णपणे थकलेले असतो. म्हणजे मदत मागणं किंवा मी थकली आहे असं म्हणणं याला आपण कमजोरी समजतो. हो, आणि हे दोन्ही लेख शेवटी एकाच गोष्टीवर येतात. या सगळ्या सवयींचं मूळ कारण आहे स्वतःला वेळ न देणं. आपल्याला नक्की काय हवंय, आपल्यासाठी काय महत्वाचं आहे हेच जर आपल्याला माहीत नसेल, तर आपलं आयुष्य आपण नाही तर आपली भीती आणि इतरांची मतं घडवत राहतात. म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तो स्पष्ट होतीये, प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा दगड आपण स्वतःच आहोत. आणि याची पहिली पायरी म्हणजे जाणीव. आपल्या कोणत्या सवयी आपल्याला मागे खेचत आहेत हे ओळखणं. अगदी. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. या सवयी बदलणं सोपं नाही, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर आपल्याला माहीत असेल की आपली प्रगती आपणच रोखून धरली आहे, तर आपल्या आतला असा कोणता एक विचार किंवा एक विश्वास आहे जो बदलला, तर ह्या सगळ्या सवयींची पकड आपोआप सैल होऊ लागेल.